श्रावक, चिंतक, वाचक आणि पाठक हो त्याचे साक्षीत्व भाग 1 विश्वंभर बोल आपण पूर्ण केला आणि भाग 2 अमृत योग यातील स्थलभेद आणि मानसिक अंतर क्रमांक 1 आणि पहा करुणेची झुळझुळ ऐकू येते क्रमांक 2 अशी 2 चिंतन किरणे आपण या आधी वाचून झाली. आता क्रमांक 3 चिंतन किरण नाव आहे गद्य ना पद्य केवळ आद्यच. गद्य ना पद्य केवळ आद्यच. तत्वाचे ज्ञान होण्यासाठी करुणा रस प्रवाहित व्हावा लागतो. तत् अधिक त्वम मिळून तत्व बनले आहे. त्यापुढे अशी आहे म्हणजेच ते म्हणजे तत्, तू म्हणजे त्वम आणि आहेस म्हणजे अशी. अशी आहे तत्वमसी या मंत्राची फोड. येथे ते म्हणजे आहे परमेश्वर, सत्य किंवा सद्वस्तू. इंग्रजीत दॅट ने त्याचे दर्शन होते. किंवा तत्वमसीचा असा सुस्पष्ट बोध त्याच्या अर्थाच्या हृदयात त्याच्या अर्थाच्या तेव्हा तत्वमसीचा असा सुस्पष्ट बोध त्याच्या अर्थाद्वारे हृदयात रुजला, वाढला, फुलला आणि फळला तर काय निर्माण होईल? अभेद, अद्वैत, सहज साम्य भावच ना. हीच तर आहे करुणा, जी विश्वव्यापक असल्याचे आपण पाहिले आहे. ती विश्वव्याप्त सर्वव्याप्त असूनही खेरीज विश्व बाह्य सर्व बाह्य उरली आहे. सर्व विश्व चराचर नष्ट झाले तरी ती उरतेच उरते. अशा अविनाशी करुणेलाच परमेश्वर म्हणतात. तिला आळवताना तिची आळवणूक भाकणूक करणारा स्वतःच करुणा म्हणजे परमेश्वर बनतो. आजपर्यंत सागर हे इथल्या वर्तमानपत्राचं नाव आहे. पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो. आजपर्यंत सागरमध्ये सातत्याने चिंतन लाटा उमटत आल्या आहेत. अर्थात या चिंतन लाटा म्हणजे करुणेची आवर्तने आहेत. निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप म्हणजे करुणा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, जे कृष्णमूर्ती, गौतम बुद्ध ही त्या करुणा वृक्षाची पुष्पे आहेत, फळे आहेत. हा करुणा वृक्ष कधीही नष्ट होत नाही. मात्र त्याला येणारी करुणा पुष्पे नित्य नूतन चित्त चक्षु चमत्कारी असतात. सागराच्या लाटा कधी थांबत नाहीत, त्या अविरत उमटतच असतात. तरीही प्रत्येक लाटेचे सौंदर्य, तिचा आवाज, गाज वेगळी असते. निर्गुण करुणा म्हणजे अद्वैत परमेश्वर आणि सगुण करुणा म्हणजे संत. निर्गुण करुणा म्हणजे अद्वैत परमेश्वर आणि सगुण करुणा म्हणजे संत. संत आपले शब्द अंतःकरणाच्या ओलाव्याने गंधित करून जनतेला जागृती आणीत असतात. सहजसाम्य भावात आकर्षून घेत असतात. असे संत देह विसर्जन करतात तेव्हा त्यांची सगुण करुणा निर्गुण करुणेत समर्पित होते. निर्गुण करुणेची सगुण करुणा ही देणगी असते. संत ती ज्याची त्याला इदं न मम या भावाने परत करतात. असे करुणेत निर्गुण परमेश्वरात संत विलीन होतात खरे. मात्र आता अशा संतांना परमेश्वराने आपल्या नोकरीत सामावून घेतलेले असते. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपाने नावाने जन्म घेतात. जनतेला सन्मार्गावर आणण्यासाठी, स्वस्वरूपी जागृत ठेवण्यासाठी, अभेद अद्वैत भावात सहज साम्यतेत करुणेत आणण्यासाठी तीच ती संतांची जन्म मृत्यू रूपी आषाढी कार्तिकीची वारी, पांडुरंगाची वारी. पंढरपूर कोणते तर हे विश्व, पांडुरंग कोणता तर करुणा, वारकरी कोण तर संत. संतांचा जन्म संत कार्यासाठी असतो. संत कार्य हे निर्गुण निराकार परब्रह्माचे अद्वैत करुणेचे सगुण करुणेतील दर्शन असते. म्हणूनच संतांना चालते बोलते परब्रह्म म्हणतात, ब्रह्मचैतन्य म्हणतात. तर असे हे ज्ञान जे कृष्णमूर्तींसारखा गद्यात सांगतो, ज्या गद्यात पद्याचे सौंदर्य आहे, तर तुकारामांसारखा पद्यात सांगतो ज्या पद्यात गद्याची स्पष्टता आहे. गद्य स्पष्ट असते आणि पद्य सुंदर असते असे म्हणतात. गद्याची वृक्ष जड क्लिष्ट अशी संभावना ही केली जाते, तर कधी कधी पद्य अबोध अमूर्त भासते. म्हणून गद्यात ओलावा असेल तर, करुणा असेल तर त्याचे गद्य पद्य होते. तसेच पद्यालाही करुणेचा आद्य स्पर्श असेल तर ते पुरेसे स्पष्ट असते. तेव्हा गद्य असो वा पद्य ते आद्य म्हणजे मुळाशी परमेश्वराशी जुळलेले असेल तेव्हा ते सारखेच प्रत्येकारी असते. आपले जीवन आद्य असणे हेच वास्तवात आवश्यक नसते काय? एकदा नारायणाला कुणी एक म्हणाला, तू स्वतःला तुकाराम समजतोस काय? तेव्हा आद्याने त्याला दिलेले उत्तर पहा,
हे उत्तर म्हणजे प्रश्नोत्तरातील उत्तर नव्हे, तो करुणासागरात उमटलेला तरंग आहे. विश्ववाणीतला सहज प्रतिसाद आहे. पहा कसा आहे तो तरंग प्रतिसाद. प्रश्नकर्त्याला पर्यायाने सर्वांनाच तो म्हणतो की तू का नससी, तू का मानवा, तू का नससी, तू का शब्द खंडुनी जरी राहसी चिंतनामध्ये, तू मुका तरी तू असेसी, तू का मानवा, तू का नससी, तू का संकल्पाचा नाश साधुनी तरी संन्यासी, तू मुका तरी तू असेसी, तू का मानवा, तू का नससी, तू का अनन्य भावे देव पाहता देव होऊनी, मुका तरी तू असेसी, तू का मानवा, का तू का देहाकारे देहची असती तत्वाकारे, तू मुका तरी तू असती, तू का मानवा, तू का नससी, तू का द्वैती मधुता खता शून्यत्वाने, तू मुका तरी तू असेसी, तू का मानवा, तू का नससी, तू का. म्हणजे संत तुकाराम कुणीही असू शकतो. त्यासाठी गद्य असो वा पद्य मुळाचे म्हणजे आद्याचे चिंतन आवश्यक आहे. त्या चिंतनात राहिले असता अद्वैत करुणेत माणूस स्थिर होतो. अशा अद्वैतातला माणूस सर्व द्वैत पाहूनही स्वतः मात्र अभेदात असल्याने मुका असतो. द्वैताबाबत तो मुका आणि अद्वैताबाबत तो प्रवाही असतो. भेदाबाबत तो अभेदी असल्याने समग्रतेत असल्याने असून नसल्यासारखा वाणी असूनही मौनात असतो. तेव्हा तो तुकारामत असतो. त्याने कोणतेही करणे बनणे नियोजनात अडकणे सोडून दिलेले असते. तो व्यक्तिभावात नसतो. अशा अर्थी संकल्पाचा नाश साधलेला तो संन्यासी असतो. अशा वेळी तो विष्ट शिस्तीत यदृच्छेत असल्याने मुका असतो. तेव्हा तो तुकारामत असतो. तो स्वतः कोणीही बनण्यासारखा व्यक्तिभावात उरलेला नसल्याने आपोआप तो विश्वभावात तुकारामत असतो. अन्य नाही अशा भावात तो देवाशी अनन्यत्वाने एकत्वाने भक्त झाल्याने तो देवच बनतो. आणि जसा पांडुरंग कमरेवर हात ठेवून उदासीन वृत्तीत आहे तसा स्वतः देव होऊन तो उदासीन मुका बनतो. मात्र त्याच वेळी तो स्वयमेव परमेश्वर बनल्याने सकल ऊर्जा संपन्न व सामर्थ्य संपन्न असतो. असा कुणीही काही न करता केवळ ईश्वर सान्निध्याने ईश्वरच बनतो. तो मुका बनून तुका होतो. या काळात कुणीही विशिष्ट असतो. मात्र मूळ तत्व अद्वैत ज्याला कळले तो तत्वरूपात असतो तेव्हा मुका असतो. म्हणजेच तो तुका असतो. द्वैत आणि अद्वैत यातील रहस्य कळलेला, त्यातील गोडी चव कळलेला जाणून असतो की द्वैत हे भ्रामक आहे. त्याच वेळी त्याला अद्वैताची गोडी कळते. द्वैताची कटुता आणि अद्वैताची गोडी कळलेला समग्रतेत असल्याने मधु म्हणजे मध चाखण्यात तत्वाच्या ज्ञानात दंग असतो. मुक्याने मध चाखला तरी तो त्याचे वर्णन करू शकत नाही. गुंगा खाये गुड, मोन्याने गुळ खावा अशी असते अवस्था मुक्याने मध चाखला तर. अशा वेळी शून्यत्वात निर्गुण निराकारात तो मुकेपणाने असतो. तेव्हा तो तुकाच असतो. अशीच संतांची कृपा असते. संत गुरु हे आपल्या दृष्टीला जरी सर्वसाधारण दिसले तरी ते करुणेचे वाहक असतात. परमेश्वराचे दूत असतात. त्यांची कृपा झाली की ती करुणेची झुळझुळ कशी प्रवाहित होते ते पहा. संत कृपेचे दर्शन घ्या. करुणासागराची भरती अनुभवा. इथे भेटलेले सर्व संत हे मित्र भावाने या नारायणाला भेटले आहेत. तेथे गुरु नाही, शिष्य नाही, केवळ आहे विश्वासी मैत्री असलेला भाव म्हणजे विश्वामित्र भाव. तर अशी ही संत कृपा. अवचित आले
माझ्या दारी संत वारकरी मजवरी संत कृपा झाली बहुतानी मजवरी कृपावृष्टी केली मज बालकाची नाव पहिलं नेली तयांचे ऋण फेडणार कैसे गाऊ तरी माझे बोलायचे तैसे पारिजाती बोल कस्तुरी मोल देवा कैसी तुझ पडलिसे भूल ऐसी भूल पडता बहु मोल केले मज बालकासी उघा थोर केले गणराय मज बहु दूर नेले विभक्तासी मज तुवा भक्त केले दूर दूर जाता भेटवी कृष्णाई निज रूपी पाये शांत स्वरूपाई कृष्णाई ने मज स्वय जागविले ज्ञानाईने मज संगे खेळविले नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज उन्मनी केले मज शंकराने साक्षीत विराखिले तैसे निसर्गाने रामकृष्णी मज नामाची गोडी तया ते संगी विवेकाची जोडी गौतमाने मज करुणा दिधली महावीर रूपे विरक्ती वेटली मोहम्मद म्हणे न माझी होई सांगा श्रोते मज माझ कोठे राही येशू साई तैसे महर्षी रमण मज पामरासी साविती चरण गोरक्षाचे योगे अमन झालो विशुद्धा भेटता शिवत्व पावलो बहु थोरैसे सगुणी भेटती परी सार्यंती निर्गुणा पावती निर्गुणाची पूजा सगुणाची बोली अर्थ शब्द पुष्पे अद्वैत बोली ऐसी संत कृपा बहु परी झाली अद्वैती निर्गुणी माऊली भेटली संत वारकरी आले माझ्या दारी पाषाणाची आली देवाची जळाळी आता नाही आस नाही काही ध्यास निरोपाची वाट पायी तुझा दास अयाचित झालो दिगंबर झालो निर्गुण निराकारी कैवल्ये उरलो निर्गुण निराकारी कैवल्ये उरलो ओम शांती शांती शांती. तर असे हे करुणासागर संत ते करुणासागर असल्यामुळे ज्ञानाई तुकाई कृष्णाई रमणाई विठ्ठलाई असं आई त्यांना म्हटलं आहे. खरे तर हे यकश्चित नारायणाच्या हृदयामध्ये त्यांनी करुणारस प्रवाहित केल्याने त्या करुणारसातूनच त्या करुणारसाच्या लाटेंवरच आलेले हे संत एखाद्या मित्रासारखे त्याला अवचित आले माझ्या दारी संत वारकरी मजोरी संत कृपा झाली असे अतिथी सारखे तिथीवार न सांगता केवळ आणि केवळ त्यांच्या करुणेचा स्पर्श झाल्याने त्या नारायणाला हे संत त्याच्या भावावस्थेत भेटलेले आहेत. आणि हे जरी त्याचे मित्र असले तरी हे करुणासागर आहेत. त्यांची करुणा आईसारखी सघन आहे. म्हणून या सर्वांना ज्ञानाई तुकाई कृष्णाई स्वरूपाई माऊली असं म्हटलेलं आहे. तरी सुद्धा हे सर्व सारे सगुण साकार आहेत आणि निर्गुण निराकारातच ते परततात. सर्व सगुण साकारात आलेलं निर्गुण निराकारात जातं. म्हणून निर्गुण निराकार हीच आपली खरी माऊली आहे. हेच आपलं सत्य आहे.
म्हणून निर्गुण निराकारात सत्य आपल्याला उलगडलं असं यामध्ये म्हटलेलं आहे. आता सुरुवातीला येते गणपतीची आराधना आहे, त्याच्यानंतर स्वरूप. आणि गणपतीची आराधना करता करता बरेच वर्षाने विभक्त असलेला गणपती आणि मी स्वतःला वेगळा समजणारा नारायण हे दोन्ही एक झाले आणि विभक्त अशी मज तुवा भक्त केले आणि पूजक आणि पूज्य एक झाले आणि असा हा भक्त भाव म्हणजे अभेदत्व निर्माण झाले. याच अभेदत्वामध्ये चालत असता असता जे कृष्णमूर्ती भेटले आणि त्या कृष्णाईने ज्ञानामधील खरी जागृती त्यांना प्राप्त करून दिली. स्वरूपानंदाने सांगितले, बाबा रे, निज स्वरूपात तू शांत पडून राहा. तसे हे स्वरूपानंद त्याच्या हृदयात समयीच्या मंद तेवत असलेल्या वातीप्रमाणे तेवत आहेत. ज्ञानाईने सांगितले, बाबा तू मी असताना सुद्धा होतास आणि माझ्याबरोबर तू खेळलेला आहेस. तुकाराम माले नाभी नाभी भिवू नको मी तुझ्या जवळ आहे. रामकृष्ण परमहंसाने नामाची गोडी लावली आणि हे नामाची गोडी म्हणजे केवळ बावळटपणा नव्हे, अंधश्रद्धा नव्हे, तर त्यांच्या जोडीला विवेकानंद म्हणजे सदसत विवेक असणारे विवेकानंद होते. त्या विवेकानंदाने ही नामाची गोडी जरी रामकृष्ण परमहंसाने लावली तरी विवेकानंदाने तो विवेक म्हणजे सत असत विवेक दिलेला आहे. अशा तऱ्हेने गोरक्षनाथाने अमनस्क योग दिला. रमण महर्षीने आणि येशूने त्याला त्यांचे चरण त्याला दाखवलेले आहेत. मोहम्मदाने म्हटलंय, न माझी होई पवारे माज नको अहंकार नको. आणि त्याचाच परिणाम म्हणून हा यक्कष्टित नारायण म्हणत आहे, श्रोते हो, जर अजूनही काही तुम्हाला माझ्यामध्ये अहंकार माज उन्मत्तता दिसत असेल तर ती दाखवा. मोहम्मदाच्या कृपेने माझ्यातील माज नष्ट करायची माझी तयारी आहे. तर असे हे अनेक संत करुणासागराच्या भरतीवर येतात आणि त्या लाटांमधून मित्र रूपाने जर यक्कष्टित नारायणाला भेटत असतील आणि सगुण साकारात आलेले सर्व निर्गुण निराकारात जातात. म्हणून बाबा रे, मूळ आहे ते आद्य निर्गुण निराकार आहे, तेथेच तुला सत्य घालेल असा उपदेश देतात. इतकं केल्यामुळे कालचा असलेला पाषाण आज त्याला देवासारखी झळाळी येते. कालचा यक्कष्टित नारायण आज कोणीतरी त्याला म्हणतो, काय अद्भुत तुझ्यातून आलं. अद्भुत तुमच्या माझ्यातून येत नसतं. अद्भुत अतर्क्य जे आहे ते मुळात असतंच, कारण ते आद्य आहे. ते कधी गद्याने येईल, कधी पद्याने येईल. गद्यामध्ये स्पष्टता सुबोधता असते, पद्यामध्ये रंजकता असते, रमणीयता असते किंवा कानाला गोड लागणार असतं. परंतु जे कानाला गोड लागतं त्याला जर आद्याचा स्पर्श असेल तर पद्य आद्य म्हणजे पद्य ही नुसतेच प्रवाही किंवा गाण्यायोग्य न राहता ते तत्वज्ञानाचं दर्शन बनतं. आणि गद्यामध्ये जर ते भले गद्य असेल पण तुमच्या करुणेचा स्पर्श त्याला असेल तर ते गद्य राहत नाही, तर ते ललित पद्य अशा किंवा त्याला ललित गद्य अशा तऱ्हेने गद्याला पद्याची शान म्हणजे एखाद्या वृक्ष पुरुषाला करुणेची झालर आणि पद्याला गद्याची शान म्हणजे एखाद्या रमणीय असलेल्या स्त्रीला तत्वाचा स्पर्श असं हे संपूर्ण असतं. तर पुरुष वृक्ष आहे आणि स्त्री रमणीय आहे इतके पुरेसे नाही. पुरुषाच्या वृक्षतेला स्त्रीमधील करुणेची झालर असली पाहिजे आणि स्त्रीचं जे दाक्षिण्य आहे तिथे तत्वाचंही भान असलं पाहिजे. असं जेव्हा असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अर्धनारी नटेश्वर बनतो. म्हणजे आपल्यातल्या शिवाला पार्वतीची जोड आहे आणि पार्वतीला या निर्गुण निराकार पुरुषत्वाची झालर आहे. अशा तऱ्हेने जेव्हा आपल्यातील अर्धनारी नटेश्वर जागृत होतो तेव्हाच आपणाला खरेखुरे परब्रह्माचे दर्शन होते आणि मग आपली स्थिती अशी होते, नाही आता नाही असं नाही काही ध्यास, आता काही आस उरला नाही, आता काही आस नाही, इच्छा नाही, आता काही मिळवायचं नाही, ध्यास नाही, निरोपाची वाट भाई तुझा ध्यास, आता केवळ आणि केवळ निर्गुण निराकारातून निरोपेची वाट पाहतो आहे. आणि तोपर्यंत अयाचित म्हणजे कोणतीही याचना नसलेला आणि दिगंबर म्हणजे कुठलंही कंडिशनिंग नसलेला अनकंडिशनली फ्री असा हा जो यक्कष्टित नारायण आहे तो आता अयाचित झालाय आणि दिगंबर झालाय. आणि जरी सगुण साकारात असला तरी प्रत्यक्षता निर्गुण निराकारात जायच्या अगोदर सगुण साकारातच तो राहून निर्गुण निराकारात असल्याप्रमाणे
कैवल्यात केवळ असणेपणे उरलेला आहे. याचा बोध आपणाला झाला तर पहा, आपणाला सुद्धा दरमजल करत नव्हे कदाचित गरुडाची झेप घ्यावी तसा अत्यंत त्वरेने आपल्याला निर्गुण निराकार म्हणजे गद्य नाही पद्य नाही केवळ आद्य जे मूळ आहे त्याचा बोध होऊ शकेल. आता चिंतन क्रमांक 4, इतिहास पुनर्लेखन आणि कालभेद व मानसिक अंतर. इतिहास पुनर्लेखन आणि कालभेद व मानसिक अंतर. यापूर्वी आपण स्थलभेदावर चर्चा केलेली आहे. आता कालभेद व मानसिक अंतर जे पुढे सांगू म्हणता त्याच्यामध्ये 2 चिंतन किरण सरकलेली आहेत. आता या 4थ्या चिंतन किरणामध्ये कदाचित कालभेद व मानसिक अंतर म्हणजे काय आपल्याला समजू शकेल. तर या 4थ्या चिंतन किरणाचं नाव आहे, पुन्हा एकदा सांगतो, इतिहास पुनर्लेखन आणि कालभेद व मानसिक अंतर. मागील 2 संवादात करुणा कीर्तन झाले. तत्वाचे ज्ञान झाल्याखेरीज तत्ववान होता येत नाही. मात्र तत्ववान जो असतो त्याचे अंतरंग करुणा व्याप्त असावेच लागते. तशी करुणा नसेल, संवेदनशीलता नसेल तर तत्वाचे शब्द ज्ञान कदाचित होऊ शकेल, पण त्याचे अंतरंग ज्ञान अनुभूती कदापि शक्य नाही. अंतरंग ज्ञान अनुभूती एखाद्या प्रचंड प्रकाश झोतासारखी किंवा मध्यान्हीच्या सूर्यासारखी तेजस्वी असते. त्या तेजाच्या उजेडात नेहमीचे विषय परिचयाचे विषय ही नव्या अर्थाने त्यांच्या नव्या परिमितीत तत्ववानापुढे येथे तत्ववान हा शब्द धनवान बुद्धिवान म्हणजे धन असलेला बुद्धी असलेला तसा तत्ववान स्वतःच तत्व असलेला अशा अर्थी येथे तत्ववान हा शब्द घेतलेला आहे. त्या तेजाच्या उजेडात नेहमीचे विषय परिचयाचे विषय ही नव्या अर्थाने त्यांच्या नव्या परिमितीत तत्ववाना पुढे उलगडले जातात. हे जे उलगडणे आहे ते ज्या ज्ञान प्रकाशात संभवते याला आपण वर प्रकाश झोत म्हटले आहे. तो ज्ञान प्रकाश ही संत कृपेने साध्य असणारी किंवा लाभणारी अत्यंत दुर्मिळ प्राप्ती आहे. या प्राप्तीला संत कृपेने जी दुर्मिळ प्राप्ती होते त्या प्राप्तीला तत्वज्ञान तत्वाचे ज्ञान. आता तत्व हा शब्द तत्वम ते तू आहेस हा जरी शब्दार्थ झाला तरी ते तू आहेस त्याची प्रचिती येण्यासाठी संत कृपा आवश्यक आहे. आणि अशा संत कृपेने ते तू आहेस हा शब्दार्थ खरोखरच तो मी आहे अशा भावार्थामध्ये ऐकणाऱ्याला दर्शन देतो आणि तो स्वतः तत्वज्ञानी बनतो. या प्रथम परिच्छेदावरून आता स्वयंस्पष्ट झाले असेल की संत कृपा करुणा संवेदनशीलता ज्ञान प्रकाश तत्वानुभूती आणि तत्वज्ञान अशा अवस्थातून अध्यात्म उलगडत जाते किंवा फुलत जाते. येथे संत कृपा ही उपलब्धी सगुण साकार दर्शनाशी संबंधित नाही. तिचा संबंध शांत दक्षता निस्तब्धता काळ आणि अंतर किंवा स्थळाच्या पलीकडे असण्याची आहे. शांत दक्षतेत निरपेक्ष पाहणे किंवा श्रवण करणे याला सम्यक दर्शन आणि सम्यक श्रवण म्हणतात. म्हणूनच उत्तम द्रष्टा आणि उत्तम श्रावक असणे नितांत आवश्यक आहे. हे असे होते जेव्हा आत्यंतिक तळमळ असते, अज्ञाताचा ध्यास असतो, केवळ अज्ञाताचे सर्वातीताचेच चिंतन असते. असे असेल तर वरील सर्व अवस्था आपोआप अवचिततेने पार पाडल्या जातात. संत कृपा ही पहाटेच्या दवबिंदू सारखी आहे. जशी पारिजातकाची दवचिंब फुले आपला मंद गंध त्या दवात लपेटून भूमीला आच्छादित करतात, अगदी त्याच चालीवर संत कृपेचे दवबिंदू संतांची अंतरंग करुणा तिच्या अनामिक सुगंधाला लपेटून घेऊन अज्ञाताचे चिंतन करणाऱ्याच्या रुजू हृदय संपुटात यदृच्छेने सुगंध पसरवीत असतात. मात्र आद्याचा ध्यास महत्वाचा आहे. गद्य किंवा पद्य जोपर्यंत आद्याच्या शोधात आहे तोपर्यंत संत कृपेची झुळूक सदा सर्वदा तेथे चिंतनात सर्वस्वाने जो तिंब झाला आहे त्याच्या मनाच्या कोंदणात रिंगण धरून असणारच असणार. हाच तर उगम असतो साऱ्या मूळ तत्वज्ञान आद्य काव्य आद्य करुणा व संत कृपेचा. चिंतनाच्या ओघात आपल्या सहज लक्षात येते की ज्ञानेश्वरांसारखे आद्य कवी म्हणूनच खरेखुरे तत्ववान तत्वज्ञान सांगणारे जगद्गुरु ठरतात. जो तत्वाचे ज्ञान असलेला तो तत्ववान आहे.
तो करुणा व्याप्त, तीव्र संवेदनशील, सम्यक दर्शन आणि सम्यक श्रवणात मग्न असलेला असतो. त्याच्यावर संत कृपेची अखंड करुणा पुष्पे वर्षत असतात. परिणामता तेथे तत्ववेत्ता, कवी, जगद्गुरु एक रूपात असतात. असे व्यक्तित्व म्हणूनच अमोघ असते, तुलनातीत असते. तेव्हाच ज्ञानोबा माऊली, कवीवर, तत्वज्ञानी आणि अगदी एकमेवत्वाने ज्ञानदेव असे गौरविले जातात. आपण यापूर्वीच्या 2 संवादाआधी निरूपणापूर्वी स्थलभेद आणि मानसिक अंतर पाहिले आहे. आता कालभेद आणि मानसिक अंतराकडे वळूया. स्थळाच्या भेदाने श्रेष्ठता, उच्च नीचता अंतरंगात विघाव करते, प्रवेश करते आणि त्या 2 ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या मनात, माणसात सुद्धा या स्थलभेदाने अंतर पडते. याचे दर्शन घेऊन झाले आहे. आता काळाकडे अविचल शांत दक्षतेत पाहूया. काय दिसते तेथे नीट लक्षात घ्या. पुरेशी करुणा अंतरंगात वाहत नसेल तर नीट दर्शन होणार नाही. अशा करुणेलाच भक्ती म्हणतात. जर आपण या लेख संवादाशी एकरूप भक्त झाला नसाल तर नीट दर्शन आकलन होणार नाही. तेव्हा पुरेसे शांत, दक्ष आणि संवेदनशील असा भक्ती हवीच हवी. माणसाच्या मेंदूची हालचाल घड्याळाच्या टोलाप्रमाणे चालू असते. शोधातील मेंदू शिष्य असतो. शोध थांबलेला आणि निवांत शांत मेंदू न मनात असतो आणि अशा अर्थी तो संतत्वात असतो. मात्र जो शिष्यही नाही आणि न मनही नाही किंवा संत सुद्धा नाही, तो मेंदू किंवा त्याची धारक व्यक्ती स्वीकार, नकार, आवड, निवड अशा द्वैतात भांडणात असते. गोऱ्या काळ्यात तुलना करणे आणि गोरे राहतात तो भाग किंवा स्थल श्रेष्ठ आणि काळे राहतात तो भाग किंवा कनिष्ठ अशा तऱ्हेचे असते. हे स्वीकार नकाराचे द्वैत किंवा भांडण, त्यातून स्थलभेद उद्भवतो. अशी भेदाभेदातील व्यक्ती म्हणूनच असुर असते, जी असुरांना जन्म देते. असुर स्थलभेदाती असतात आणि कालभेदातही असतात. कसे ते पहा. त्यांचे कालभेदातील वर्तन पहा. भेद कशातून जन्म घेतो? अगदी साधे आहे याचे उत्तर. तुलनेतून भेद जन्माला येतो. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या तशाच गोष्टीशी ताडून पाहणे, तुलना करणे, यातून भेद जन्माला येतो. व्यावहारिक दृष्ट्या तुलना आवश्यक असते. जशी 2 पेने, घड्याळे, शर्ट यांच्यातील तुलना. त्यामुळे प्रतवारीची समज तयार होते किंवा ती समज पक्की होते. मात्र अशी तुलना मानसिक दृष्ट्या अनावश्यकच असते. कसे ते पहा. आपण येथे काळाच्या संदर्भात केलेली तुलना पाहू. त्यामुळे कालभेद आणि त्यामुळे पडणारे मानसिक अंतर त्याचे दर्शन होईल. आपण इतिहासाविषयी फार गौरवाने बोलतो. सतत अभिमान बाळगा आपल्या तेजस्वी इतिहासाबाबत असे आपले शिक्षक, प्राध्यापक, नेते, धर्मगुरू आपणाला सांगतात. तेव्हा ते हा कालभेद आपल्या अंतःकरणात घट्ट पाचवी सारखा स्थिर करू पाहतात. हा कालभेद जो केवळ माहिती म्हणून ठीक असू शकतो, पण मनात तो घट्ट करणे अनर्थकारकच आहे. कसे ते पहा. एक गोड विधान आहे की ज्याला ऐतिहासिक सत्य म्हणून आपण अंजारीत गोंजारीत असतो. कोणते ते विधान? प्राचीन काळी या देशात सोन्याचा धूर निघत होता. नीट पहाय विधान. प्राचीन काळ म्हणजे नेमका कोणता काळ? वेदपूर्व की वेदोत्तर? बरे, कालनिश्चिती झाली तरी या देशाची शब्द योजना उपस्थित आहे. या देशाचे नाते आजच्या या देशाशी खरोखरच काय व कितपत आहे? तेव्हा एकवटलेला भूभाग आणि आज एकवटलेला भूभाग, देश या भौगोलिक सत्याचा तेव्हा एकवटलेला भूभाग आणि आज एकवटलेला भूभाग, तेव्हाचा देश आणि तेव्हाच भौगोलिक अस्तित्व आणि आजचा देश आणि आजची भौगोलिक अखंडता या सत्याचा विचार करता सारखाच आणि एकच आहे का? तेव्हाचा भारत आणि आजचा भारत. एकदा आपण म्हणतो की प्राचीन काळी टोळ्यांचे राज्य होते, गणराज्य होती आणि अशा अनेक गणराज्याला मिळून जेथे स्थूलमानाने वैदिक पद्धती या ना त्या रूपात. एकदा आपण म्हणतो की प्राचीन काळी टोळ्यांचे राज्य होते, गणराज्य होती आणि अशा अनेक गणराज्यांना मिळून की जेथे स्थूलमानाने वैदिक पद्धती या ना त्या रूपात अस्तित्वात होती. त्याला आपण हिंदुस्थान असे आपले विद्वान म्हणतात. तो हिंदुस्थान जो टोळ्या टोळ्यात विभागलेला होता आणि आजचा भारत यांची तुलना करणे चुकीचेच आहे आणि तशी ती होतही नाही. म्हणून आज भारत म्हणून जो आणि जितका भूभाग एका संघराज्यात नांदतो आहे तितका भूभाग एका छत्राखाली पूर्वी कधीच नांदत नव्हता. ठीक आहे,
वैदिक पद्धती काही ना काही प्रमाणात अनेक गणराज्यात असू शकेल. याचा अर्थ असा होत नाही की ती आपापसात एरवी भांडणारी, झगडणारी, लुटालूट करणारी युद्धपिपासू गणराज्ये आणि आजचा भारत एकच आहे. जरी तेव्हा गणराज्य होती आणि वैदिक पद्धती नांदत असली तरी ती गणराज्य आपापसात भांडण होती. म्हणजे ती आजच्या भारताच्या एकत्रित भारताच्या तुलनेने पाहता ती लहानच होती. तेव्हा आपण जेव्हा म्हणतो तेव्हाचा भारत आणि आजचा भारत आणि तेव्हाच्या भारतात सुवर्णयुग होतं, झाल्यानंतर सोन्याचा धीर निघत होता, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की तेव्हाचा भारत म्हणजे अनेक गणराज्य होती, ती आपापसात विभागलेली होती. त्यातल्या एखाद्या गणराज्यात कुठेतरी सुख शांती सुबत्ता असेल, पण ती गणराज्याने आजचा भारत असा विचार केला तर आजचा भारत हा फार मोठा आहे हे आपल्या लक्षात आले आहे. म्हणूनच हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ती आपापसात एरवी भांडणारी, झगडणारी, लुटालूट करणारी युद्धपिपासू गणराज्य होती आणि आजचा भारत एकच आहे जो तुलनेने शांत आहे. नीट ध्यानात घ्या की आजच्या भारता एवढा संघ राज्यात एकत्रित नांदणारा मोठा भूभाग पूर्वी कधीही एकोप्याने एका छत्राखाली नांदत नव्हता. आता सोन्याचा धूर पाहू. इतक्या प्राचीन काळी शास्त्रशुद्ध नोंदी ठेवण्याची पद्धती नव्हती. पुण्या एखाद्या क्ष नावाच्या भ्रमंती करणाऱ्याने असे एखादे विधान केले असले तरी त्याची सत्यता कशी मान्य करणार? ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल आज मितीशी विद्वानांना एकमताने निर्णायक विधान करता येत नाही, त्या देशाबद्दल वेदकाळचे किंवा त्याही पूर्वीचे विधान स्वीकारायचे कसे आणि ते कसे कोण स्वीकारणार? निदान ज्याला रिझनेबल माणूस म्हणतात, विवेकी माणूस म्हणतात, ते असं विधान असा माणूस हे विधान कधीच स्वीकारणार नाही. अशी विधाने कोणत्या आधारावर स्वीकारायची? तेव्हाही अशी विधाने इतिहासाचे पुनर्लेखन करू पाहणाऱ्यांच्या विषारी आणि विखारी दृष्टीला योग्य वाटली तरी त्यात सारे अयोग्यच आहे. अस्मिता जागरण या ढोंगी शब्द रचनेच्या पोटात मुठभर राक्षसांचे राज्य दृढमूल करू पाहण्याचा हा बनाव आहे. कशावरून असे नसेल की काही अपवादात्मक ठिकाणी सोन्याचा धूर आणि उर्वरित बहुशः गरीब समाजात चुलीतून धूरच निघत नसेल, कारण चुलीवर ठेवायला अन्नच उपलब्ध नसेल, खायलाच नसले तर चुलीतून धूर कसा आणि कशासाठी निघणार? म्हणून जेव्हा आपले लोक म्हणतात तेव्हा चुलीतून सोन्याचा धूर निघत होता वगैरे वगैरे, तर कदाचित अपवादात्मक स्थितीत त्यातलं अतिरंजित वास्तव मान्य केलं तरी पूर्वीच समाज लक्षात घेता वरत्यावर होणारी अवर्षणे, अतिवृष्टी, अन्नाचं दुर्भिक्ष, आता आपल्याला माहिती आहे संतांच्या म्हणजे जे वारकरी लोक होते तेव्हा वरच्यावर दुष्काळ पडत होता, हे आपल्या लक्षात आलं. तर यापूर्वी आपली भौतिक परिस्थिती इतकी दयनीय होती की सोन्याचा धूर ही केवळ एक कल्पना रंजन आहे. कदाचित धूरच निघणार नाही, लाकडेच पेटवायची गरज नाही, अशी अवस्था तेव्हा अधिकांना सहन करावी लागली असेल. अन्न पाण्या वाचून उपाशी तडफडून मरणे हा पूर्वीचा बहुतांश बघायला गेलं तर पूर्वी ही देशामध्ये किंवा सर्व गणराज्यांमध्ये सगळीकडे हीच परिस्थिती होती. असे असताना सोन्याचा धूर ही कल्पना आहे, चुलीतून धूरच निघत नसेल कारण शिजवायला तोफामध्ये अन्नच नसेल, अशी स्थिती असण्याची शक्यता अधिक आहे. तर या साऱ्याचं आपण चिंतन केलं तर सोन्याचा धूर ही लबाडांनी आणि लबाडांसाठी वापरायची भाषा आहे. खोट्या अस्मितेला खोटा पीळ देणं, नसलेल्या मिशीला पीळ देणं आणि शेंडी लहान असली तरी लांब आहे असं भासवणं, असा सारा हा सर्व नादान खेळ आहे. निदान या समाजात सदा सर्व काळ सर्वांना अन्न तरी मिळत होते का? निदान या समाजात पूर्वी सदा सर्व काळ सर्वांना अन्न तरी मिळत होते का? ते तरी इतिहास तज्ञांनी नीट तपासून पाहावे. जेव्हा अशा विधानातून दोन काळात तुलना केली जाते तेव्हा समाजात वैरभावच वाढतो, द्वेष मत्सरच वाढतो. जर आपण असे म्हटले पूर्वी सोन्याचा धूर निघत होता तर तुम्हा आम्हा 70-80तल्या लोकांना निश्चित आठवतं की आजचे विद्वान सुद्धा तेव्हा माधुकरी मागत होते. लक्षात घ्या, आजचे कोहिनूरचे मालक सुद्धा म्हणे तेव्हा
याच्यावर आपण काय म्हणतो माधुकरीवर शिकत होते, माधुकरीवर जगत होते आणि माधुकरी मागून शिकत होते. हे सर्व असताना तेव्हा सोन्याचा धूर निघत होता. हा तेव्हा प्रत्यक्षात तरी होता का नव्हता हे नीट तपासून पाहिले पाहिजे. म्हणून असे म्हटले आहे की अशा खोट्या विधानातून जरी खोट्या अस्मितेचं जागरण झालं तरी इथून तिथून खोटेपणा हा नेहमीच वाईट असतो. म्हणूनच म्हणतात खोट्याच्या माती सोटा. तेव्हा सोन्याचा धूर सर्वत्र निघत होता हे चर्चेसाठी सोयीसाठी मान्य केले तरी पुढे काय. मग आज आपण असे का लगेच तुलना जुळणी स्पर्धा सुरू होते, ती मनात जाते, त्यातून युद्धे जन्माला येतात, राक्षस तयार होतात. कसे ते पहा. सदा सर्व काळ उत्तम संपन्न जीवन जगण्यासाठी माणसाजवळ काय असावे लागते. सर्व जीवनोपयोगी साधन सामुग्रीची म्हणजे भौतिक दृष्टीने विचार करता अशा साधन सामुग्रीची एकजूटच ना, मालकीच ना. अशी जर संपन्नता असायची असेल आणि आज ती नसेल तर स्वाभाविकच इतर संपन्न जगावर आक्रमण करा, तो भूभाग जोडून घ्या, हिंसा करा, युद्धे करा आणि आपणासहित सर्व जगाला संकटात लोटा. म्हणजे संपन्न जीवनासाठी आवश्यक असतो विवेक. साधन सामुग्रीची सुबत्ता केवळ पुरेशी नसते. म्हणजे जर समाजात शांती असेल तरच प्रगती होते आणि त्याने सुबत्ता निर्माण होते. परंतु पूर्वी तर दुष्काळ वरचेवर होता. असे असताना म्हणणे की तेव्हा सोन्याचा धूर निघत होता हे एक तर आपलीच आपण फसवणूक करणे आहे किंवा आजच्या जगाला विनाकारण भांडणामध्ये द्वैतामध्ये गुंतवून काही मर्यादित मूठभर लोकांनी आपली अस्मिता जोपासण्यासाठी आपण ज्याला आयव्हरी टॉवर म्हणतात तसं आयव्हरी टॉवर मध्ये राहून रस्त्यावरच्या लोकांना भांडून त्यांच्या हिंसेतून आपली सत्ता आणि मत्ता खुर्च्या बळकट करणे असा मूठभर असुरांचा हा धंदा असू शकतो. म्हणून परत लक्षात घ्या, तेव्हाचा काळ आणि आताचा काळ याबाबत केलेली खोटी विधाने विनाकारण आजच्या माणसाला वाटायला लागतं अरे वा तेव्हा आमच्या आजोबा काय भारी होते. अशा तऱ्हेने त्याच्या मनात एक तर न्यूनगंड येऊ शकतो किंवा असं येऊ शकतं की ते सर्वच खोटं होतं, तेव्हा सोन्याचा धूर नाही तेव्हा अन्नच मिळत नव्हतं असाही एकांगी विचार येऊ शकतो. तेव्हा समाजधुरीणाने विधाने करताना अतिरंजित विधाने केली तर तेव्हाचा काळ आणि आजचा काळ याबाबत एक तर काही जणांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, काही जणांच्या मनात अहंगंड निर्माण होऊ शकतो आणि कुठलाही गंड युद्धाला कारणीभूत होतो आणि युद्धातून जर थोडीफार असेल शांती तर बिघडते आणि थोडीफार सुबत्ता असेल समृद्धी असेल तीही नष्ट होते. म्हणजे तेव्हाचा काळ आणि आजचा काळ अशा तऱ्हेने मनामध्ये जेव्हा विचार जातात तेव्हा खऱ्या खोट्या गोष्टींचा विचार दूर राहतो, सत्याचा वेग जातो, निरक्षीर वेग जातो आणि खोट्या कल्पना भ्रामक जातीपातीचं श्रेष्ठत्व त्याने समाजात अशांतीच निर्माण होते. स्पष्ट सांगायचे झाले तर आजच्या भारता एवढा अखंड भूभाग कधीही पूर्वी एकछत्री अंमलाखाली नव्हता. आजच्या भारतात इतकी शांतता समृद्धी पूर्वी कधीही नव्हती. परंतु आज या समाजात काही मुठभर लोक असे आहेत की ज्यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या खोट्या गोष्टींचे ते वरचेवर आळवणी करतात. तेव्हा सोन्याचा धूर होता, आत्ता आम्ही असे झालो, पूर्वी असे होतो, आत्ता आम्ही असे झालो. अरे बाबा एवढे जर आपण एवढे सुबत्तावान होतो, एवढे आपण समृद्ध होतो, हरकत नाही होतो, तर मग ती सुबत्ता राखण्यासाठी आपण काही का केलं नाही. याचं दुसरे एक कारण असं आहे की तेव्हा सुबत्ता होती का नव्हती याच्यापेक्षा समाजामध्ये एक आळशीपण, मला काय त्याचे किंवा आम्हा काय त्याची अशी वृत्ती होती. त्या कारणाने भले हा भारत देश हा भूभाग नैसर्गिक सौंदर्याने आणि संपत्तीने समृद्ध असेल पण ती माणसे जी होती ती विवेक संपन्न नसल्यामुळेच तर आपल्यावर अनार्यांवर आर्यांचे आक्रमण, नंतर मोंगलांचे आक्रमण, नंतर स्वाभाविकच ख्रिश्चनांचे म्हणजे इंग्रजांचे आक्रमण आणि आता तर आपल्याच देशात आपल्यातीलच मुठभर लोकांचे, व्यापारी लोकांचे आक्रमण आणि मुठभरांची समृद्धी आणि देश महासत्ता बनणार
अशी ही जी संपूर्ण विपरीत परिस्थिती आहे ती केवळ आणि केवळ दोन स्थळातील आणि दोन काळातील अंतर्मनामध्ये जाऊन मनाचं होणारं विभाजन आणि मनाची होणारी फसवणूक हे त्याचं कारण आहे. म्हणून खऱ्या खोट्या प्राचीन आणि अर्वाचीन सांस्कृतिक तुलनेमुळे ती तुलना मनात जाऊन बसल्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन यासारख्या भंपक कल्पनांमुळे दोन काळातील अंतर मनात जाते. तेथे ते घट्ट होते, पाळेमुळे पकडते आणि हिंसा व युद्धे जन्मतात. त्यापासून वेळीच विवेकाने संयमाने साक्षीत्वात राहिले नाही तर या देशाला आणि जगाला युद्धात लोटणारे नेते धर्मगुरु, इथे धर्मगुरूच्या पुढे कंसात प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. हे धर्म शिकवणारे गुरु नाही. धर्म काय असतो? धर्म हा केवळ अद्वैताचा असतो आणि द्वैताचा भांडणाचा धर्म शिकवणारे धर्मगुरु स्वतःला जरी पप्पू म्हणून घेत असले, महामहोपाध्याय म्हणून घेत असले, भूदेव म्हणून घेत असले तरी हे धर्मगुरु नाही. हे समाजामध्ये अधर्म भांडणे लावून मारामाऱ्या निर्माण करून आपण मजेत राहणारे असे लबाड लोक आहेत. म्हणून परत एकदा सांगायचे वाटते, त्यापासून वेळीच विवेकाने संयमाने साक्षीत्वात राहिले नाही तर खऱ्या खोट्या प्राचीन आणि अर्वाचीन सांस्कृतिक तुलनेमुळे ती तुलना मनात जाऊन बसल्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन यासारख्या भंपक कल्पनांमुळे दोन काळातील अंतर मनात जाते. तेथे ते घट्ट होते, पाळेमुळे पकडते आणि हिंसा व युद्धे जन्मतात. त्यापासून वेळीच विवेकाने संयमाने साक्षीत्वात राहिले नाही तर या देशाला आणि जगाला युद्धात लोटणारे नेते किंवा हे कृतक धर्मगुरु म्हणजे लबाड धर्मगुरु आपला कुटील डाव साधल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणून सावध राहा. काळ आणि वेळ याचं अंतर मनात गेलं तर सर्व नाश होतो आणि म्हणून काळ आणि वेळ याच्या पलीकडे जे मन असतं ते शांत दक्ष मनच अद्वैत प्राप्ती आणि निर्गुण निराकाराचं इप्सित साध्य करून देऊन सगुण साकारामध्ये सुद्धा समाजाला शांत दक्षतेने जगणं शक्य करून प्रगती करू शकतं. कायमस्वरूपी लक्षात ठेवावं की शांततेमध्येच प्रगती होते. आज असलेली शांतता धर्माच्या नावाखाली बिघडवण्याचे धंदे चालत असताना देश कदाचित महासत्ता बनला तरी ती महासत्ता इतर देशांच्या तुलनेत स्वदेशामध्ये मात्र केवळ भांडणे आणि भांडणेच राहतील आणि एक समृद्ध देश आणि ज्याला आपण म्हणतो समृद्ध देशाची गरीब राहणी म्हणजे गरीब मानसिकता, समृद्ध देशाची गरीब मानसिकता असं या देशाचं रूप व्हायचं नसेल तर या कृतक लवाड धर्मगुरूंपासून वेळी सावध राहा आणि काळाचं आणि वेळेचं अंतर मनामध्ये जाणार नाही यासाठी दक्ष राहा. म्हणून समाज धुरीणाने हे पाहिलं पाहिजे की आजची तरुण मुले खोट्या मानसिक आणि स्थलाच्या अंतरामध्ये गुंतणार नाहीत, खोट्या स्थलकाल भेदामध्ये गुंतणार नाहीत आणि आज जे जसं आहे तसं पाहायला शिकतील आणि यातूनच पुढे सुधारणा होईल. पूर्वीच आणि आजचं तुलना करणं याच्यामध्ये दुसरं काही होत नाही. तो एक कल्पना विलास आहे. त्याच्यामध्ये शौर्य आल्यासारखं वाटतं पण ते शौर्य नसतं. ते घोड्याने जागच्या जागी फुरफुरावं तसं असतं. प्रत्यक्षात शौर्याची गरज आहे ती शांत राहून प्रगती करण्यासाठी. शौर्याची गरज समृद्धीच्या उभारणीसाठी असते. शौर्याची गरज भेदाभेद निर्माण करून माणसे मारून असलेली शांती आणि समृद्धता नष्ट करण्यासाठी नसते. शौर्याचा अर्थ नीट समजणे गरजेचं आहे. शौर्य म्हणजे मी जसा आहे तसा परिपूर्ण आहे आणि मी माझ्या शुद्ध ज्ञानाने विवेक ज्ञानाने माझे जीवन संपन्न करीन असं समजतो तो शौर्यवान असतो. म्हणून विवेकानंद हे शौर्यवान आहेत. म्हणून ते म्हणतात संन्यासी हा निर्भय असतो पण संन्यासीच शौर्यवान असतो. म्हणून शौर्य वीर्य याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अन्यथा विवेकानंद माझे गुरु म्हणायचं आणि अविवेकाने देशामध्ये भांडणाला प्रोत्साहित करायचं अशी जी अनवस्था परिस्थिती आज उद्भवली आहे त्या नेत्यांपासून आपल्याला सावध व्हायचं आहे आणि आपणच आपले नेते बनायचं आहे. म्हणून आपलं नेतृत्व स्वरूप ज्ञानानेच आपण करायचे आहे. म्हणून बी युअर सेल्फ द लीडर ऑफ वी किंवा
लेट अस बी अवर ओन लीडर. आपणच आपले नेते असू द्या, आपणच आपलं नेतृत्व करूया. लेट अस बी अवर ओन लीडर विथ द अंडरस्टँडिंग ऑफ निर्गुण निराकार कैवल्य असतो.